आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपुरात आरक्षणासाठी हजारो कार्यकर्ते एकवटले, सर्वपक्षीय एल्गार। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात श्रीरामपूर येथे सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील बुद्ध विहार येथे विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। अधिक माहिती पाहूया या विशेष वृत्तातून। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय विराट मोर्चाच्या नियोजनासाठी आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली। बेलापूर रेल्वे स्टेशन येथील बुद्ध विहार येथे विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत रिपाई आठवले, वंचित बहुजन आघाडी, चर्मकार महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, भीम शक्ती, बहुजन टायगर फोर्स, बसपा, रिपब्लिकन सेना, पीपल्स पार्टी, जय भीम आर्मी, ख्रिश्चन संघटना तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला। मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि मोठ्या संख्येने यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि आयोजकांनी केले। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। श्रीरामपूर तालुक्यामध्ये काही किरकोळ कारणास्तव उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा काढत होता तो रद्द झाला होता मागे, परंतु आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सर्व दलित संघटना एकत्र येऊन येत्या 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्ट रोजी अतिशय भव्यदिव्य प्रमाणात उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा निघणार आहे। तरी मी माझ्या सर्व समाज बांधवांना, माझ्या सर्व भीमसैनिकांना विनंती करतो की 21 तारखेला या मोर्चामध्ये आपल्या सर्व माता भगिनी, आपले सर्व तरुण मित्रपरिवार सहभागी व्हावा आणि या सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, हे थांबलं पाहिजे, कारण आपल्या बाबासाहेबांनी दिली सर्वात मोठी देणगी। मी माझ्या सर्व चर्मकार बांधवांना, या 59 जाती आहेत एसटी कॅटेगरीमध्ये, सर्व माझ्या मातक बांधव असतील, जे शिकले मातक बांधव असतील, ज्या मातक बांधवाच्या विषयी जाणीव असेल काही खरं काय खोटं काय याची ज्याला जाणीव आहे सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या या मोर्चाला न्याय द्यायचा आहे। जय भीम। आज या ठिकाणी आपण येत्या 21 तारखेला होणाऱ्या असा फार मोठा, कधी मोर्चा एवढा झाला नाही असा मोठा मोर्चा आपल्याला श्रीरामपूर शहरामधून काढायचा आहे। मोर्चा कशासाठी काढायचा आपल्याला, की हे जे वर्गीकरणाचा विषय घेतलेला आहे तो विषय आपल्याला मोडून काढायचा आहे। वर्गीकरण कशासाठी करायचं आहे त्याच्यासाठी आपण हा विशाल असा मोर्चा श्रीरामपूर तालुक्यातून काढणार आहे। त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी, बौद्ध समाज असेल, महार समाज असेल, चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, या सर्व समाजांनी येत्या 21 तारखेला 11 वाजता आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे। त्याच्या आधी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सांगतो जय हिंद, जय भीम। आज लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी येत्या 21 तारखेला शुक्रवारी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा आहे। तर त्या मोर्चाच्या नियोजनासाठी या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी चर्मकार समाजाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्याच पद्धतीनं बौद्ध समाजातील नेते कार्यकर्ते, त्याच पद्धतीनं मेहतर समाजातील नेते कार्यकर्ते, त्याच पद्धतीने बोरुड समाजाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी या ठिकाणी ठरवलं सगळ्या समाजाच्या वतीनं। त्याच पद्धतीने ख्रिश्चन समाजाचे देखील या ठिकाणी नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि यांनी सर्वांनी ठरवलं का 21 तारखेला शुक्रवारी या ठिकाणी भूतो भविष्य असा मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काढायचा आहे। तर या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना विनंती आहे, मागासवर्गीय जाती धर्मातील लोकांना, का आपण त्या मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावं असं या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आज सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सर्व गट यांनी आज आपली मिटिंग आयोजित केली। उपवर्ग विरोधात जो सरकारने घाट घातलेला 59 जातीमध्ये वेगळीकरण करायचा, त्याला आणून पाडण्यासाठी सर्व चळवळीमधील सर्व पक्षातील गटांनी 21 ऑगस्ट रोजी जो भव्य असा मोर्चा आयोजित केला आहे, त्या मोर्चाला सर्व पक्षातील व सर्व मातंग बांधव असतील, चर्मकार बांधव असतील, बौद्ध बांधव असतील आणि इतर सर्व समाजातील बांधव असतील यांनी उपस्थित राहावा। हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसून किंवा फक्त वर्गीकरणाच्या विरोधात आहे। तरी कोणी याच्यामध्ये दोष मानू नये आणि सर्वांनी याच्यात सहभाग घ्यावे असे मी आवाहन करतो आपल्या चॅनलद्वारे आणि सर्वांना मी सांगू इच्छितो।